अमेरिका आणि इस्रायलने इराणवर जो हल्ला केलेला आहे आणि हे जे घातक युद्ध सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे जगामध्ये पणवा पेटलेला आहे जवळजवळ आणि जगाची हानी होत आहे, ते युद्ध ताबडतोब बंद झालं पाहिजे अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी आहे. अमेरिका आणि इस्रायल हे युद्ध जे करतंय ते सांगण्यात येतं की इराण अणुसामुग्री निर्माण करता येईल म्हणून केलं जात आहे, पण ते खोटं आहे. अमेरिकेला इराणचं तेल आवश्यक पाहिजे आहे आणि रेअर मिनरल्स पाहिजे जे आहे त्याच्यासाठी हा हल्ला आहे. अमेरिकेने छेडलेलं हे एकच युद्ध नाही. अमेरिकेने यापूर्वी व्हेनेझुएलाचे निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष त्यांना काटे चालवतात म्हणून अटक करून त्या देशातनं उचलून दिलेलं आहे आणि त्यावर पण बॉम्बहल्ला केलेला आहे. अमेरिका ही क्युबाची नाकाबंदी करत आहे. अमेरिका ग्रीनलँडवर आपलाच प्रदेश आहे म्हणून तो बळकावू पाहत आहे. त्याच्यासाठी त्यांना त्या ठिकाणची रेअर मिनरल्स पाहिजे. या युद्धाचा ज्याला म्हणतो कारण हे ज्या ज्या देशामध्ये तेल आहे, रेअर मिनरल्स आहे, त्या देशावर कब्जा करणं आणि आपला त्या ठिकाणी एक डिक्टेटर बसवणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. हे या ठिकाणी इस्रायल आणि अमेरिकेने दादापट हिजरत केली. आता तिकडे रेल्वेला करायचं त्यांचा उद्देश आहे आणि त्यामुळे या युद्धाला भारत सरकारने आपल्या पंतप्रधानांनी ठाम विरोध केला पाहिजे. आपली ही भूमिका साम्राज्यशाहीच्या विरोधातली आहे आणि त्याच्यामध्ये साम्राज्यशाहीच्या विरोधात हा देश उभा राहिलेला आहे. आपले पंतप्रधान हे युद्धखोर देश आहेत, त्यांच्या याच्यामध्ये ट्रेकमध्ये आपल्याला भारत देशाला अडकवत आहेत आणि त्यामुळे या युद्धाचा फायदा फक्त कॉर्पोरेट सेक्टरला होईल, वॉल स्ट्रीटला होईल, युद्ध सामुग्री विकतायत त्यांना होईल. या देशाचं काहीही भलं या युद्धातनं होणार नाही. म्हणून त्यांना भारतीय जनतेने, कामगार शेतकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी ठाम विरोध केला पाहिजे असं आमचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं स्पष्ट होतं.